संस्थेला आज 1 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे आज वाढदिवसच आहे, त्यांचा वाढदिवस आहे आणि आमच्या संस्थेचा पण वाढदिवस आहे. आणि 1 वर्षात आमची कारकिर्दीची छोटी आम्ही जी जर्नी आता ही प्रवास सुरू केलाय त्याला 1 वर्ष झालेलं आहे. आणि या 1 वर्षात आम्ही थोडंसं काम केलेलं आहे आणि याच्या पुढे जाऊन आम्हाला भरपूर अशी कामं करायची आहेत. आणि आम्ही एक लेक सावित्री ही संस्था स्थापन करण्याचा एक उद्देश आणि एक आमची इच्छा असं तर जसे सावित्री मातेने त्या शिकल्या म्हणजे फुलेंनी त्यांना शिकवलं, महात्मा फुलेंनी त्यांना शिकवलं म्हणून त्यांनी दुसऱ्या मुली घडवल्या, दुसऱ्यांना शिक्षण दिलं. तसं त्यांच्यामुळे आम्ही घडलो, आम्ही शिकलो म्हणून आमचे एक आमच्याकडून म्हणजे फार काही नाही तर एक खारीचा वाटा म्हणून आम्ही आमच्याकडनं जे होईल ते आमच्या छोट्या बांधवांना, समाजातल्या इतर स्त्रियांना, विधवा असो किंवा निराधार असो, म्हणजे पुढे उद्दिष्ट खूप मोठी आहेत आणि ती साकार व्हावीत असं मी सावित्री मातेंच्यानीच प्रार्थना करते. कारण की तुमच्या प्रेरणेमुळे जी आम्हाला प्रेरणा मिळाली आहे तिला यशस्वी करण्याची ताकद आम्हाला द्यावी. आणि त्याचप्रमाणे आता आम्ही फक्त काय करतोय, जे आमच्या परीने थोडं काय होईल, खारीचा वाटा म्हणतो तसं आम्ही प्रत्येक शाळेवर जाऊन आज वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम करतो. जे काय होईल, जसं आता आम्ही विचारलं तर तुम्हाला काय आवश्यकता आहे, कारण की काही जेवून काही उपयोग नाही, जर तुम्हाला ज्याची आवश्यकता आहे तेच देणार. म्हणून आम्ही ताईंच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधला आणि तुम्ही जी आम्हाला सांगितलं की या शाळेला याची आवश्यकता आहे तर आम्ही ती भेट स्वरूपात देतो. आणि मला एक सांगायचं आता इथे जमलेल्या मुलांना मुलींना, कारण की आम्ही पण इथेच बसलेलो होतो, आम्ही पण अशाच शाळेत शिकलेलो. म्हणजे काय शाळा मोठी पाहिजे आणि परिसर मोठा पाहिजे असं काय नाही, आम्ही पण जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकलोय. फक्त तुम्ही आता जे शिक्षण घेण्याचं वय आहे त्याच्यात शिक्षण घ्या. आपल्याला म्हणजे बघा, सावित्रीबाई फुलेंना शिकवायला कोणी त्यांच्या पतीने सहाय्य केलं. त्यांचं 9 वर्षाच्या असताना त्यांचं लग्न केलं, तर त्यांचं 9 वर्षात लग्न झालं म्हणून त्यांना असं वाटलं की माझं 9 वर्षात लग्न झालं म्हणून दुसऱ्या मुलींचं नाही झालं म्हणून त्यांना काय गरज पडली होती. तेव्हा मुले असं चला आता लग्न झालंय, चूल मूल सांभाळू, मस्त आपला संसार थाटू, मज्जा करू असं बोलले असते ना. त्यांना काय गरज होती दुसऱ्यांची दगडं शेण म्हणजे आणि शिव्या खायची ब्राह्मणांची, म्हणजे त्यांच्यावर इतके अत्याचार झाले तर पण त्या मरेपर्यंत त्यांनी समाजसेवाच केली. म्हणून आपल्या कुठेतरी म्हणजे स्वार्थी वृत्ती बाजूला ठेवून, कारण की हे बालमन आहे, तुम्ही आता समजू शकता. जसं त्यांनी काय विचार केला की मी शिकले म्हणून आपण शिकलो पाहिजे आणि आता आम्हीही त्यांचाच वारसा पुढे देतो तर आम्ही काहीतरी केलंय तर आम्ही आमच्या या समाजाला काहीतरी देणं लागतो. म्हणून आम्ही थोडाफार सामाजिक विचार करतो. तसं तुम्हीही मोठे व्हा, तुम्ही आता शिका, असेच या, असे जसं आता आम्ही बोलतोय तसं या ठिकाणी तुम्ही बोलाल आणि माझी म्हणजे खात्री आहे की तुम्ही पण शिक्षण घेऊन उच्च पदावर जाल. पण जेव्हा पण आपण शिक्षण घेऊन उच्च पदावर जाऊ, आपण अर्थार्जन करू, तेव्हा आपण मागे वळून पाहिलं पाहिजे. आपल्या मागे कोण राहिले आहे त्याला आपण सोबत घेतलं पाहिजे. फार काय माझं एकच वाक्य आहे की आपण समाज बदलू शकत नाही, आपण एकटे समाज बदलू शकतच नाही. तर मी उठले ना मी क्रांती केली नाही. सावित्री माते पण एकट्याने क्रांती केली का नाही, पण त्यांनी एक पाऊल टाकलं, त्या स्वतः बदलल्या. त्यांनी पहिल्यांदा स्वतः शिक्षण घेतलं आणि मग दुसऱ्याला शिकवलं. तर त्या आधीच उठल्या, चला शाळेत चला, शाळा काढा, आणि त्या शिकल्याच नाही तर कोण गेलं असतं का त्यांच्या शाळेत, बोलायचं ही शिकली नाही आणि आपल्याला सांगते. म्हणून बदल हा स्वतःपासून घडवा. आपण एकटे समाज बदलू शकत नाही, पण आपण एकटे स्वतः बदलू शकतो आणि आपण स्वतः बदललं तर समाज आपोआपच बदलणार आहे. म्हणजे आपण बदललो, आपल्या घरातली लोक बदलतील, आपल्या घरातली लोकांना बघून बाहेरचे 4 लोक बदलतील, बाहेरच्या 4 लोकांना बघून आपलं गाव बदलेल, गाव बदलला शहर बदलेल, अशा प्रकारे देश बदलणार आहे. म्हणजे सुरुवात कोणापासून करायची आधी, आणि छान असं शिक्षण घ्या. या शाळेतील विद्यार्थी मोठ्या पदावर जाऊ दे आणि कुठेही मोठ्या पदावर गेलं तरी आपल्या